बघितलंस ना तू, तुझे बाबा कसे भडकवतायत रोहनला माझ्या विरोधात, बघितलं? कुठल्या जन्माची शिक्षा देतात देव तेव्हा सगळं माझं चुकतं. ताई, तू त्या दिवशी बोलली होतीस ना की बाबा हे सगळं रागात वागतात. अगं पण बघ ना, त्यांनी त्या डिवोर्स पेपर्स रेडी ठेवले तिथे. मम्मा ना खरंच बोलते की ही सगळी ना त्या अधिराची चूक आहे. सुश, मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. अधिराचं काही चुकलं नाहीये यात. सुष्मिता सरपोतदार. हा मॅम, पार्सल आहे आपलं. आलेच. एवढी एकच चांगली गोष्ट माझ्या लाईफ मध्ये. थँक्यू. कॅश ऑन डिलिव्हरी मॅम. 48,000. हो माहिती आहे मला. आणते. हे सुश, हा थँक्यू. एक मिनिट. काय 48,000 रुपयांचं काय घेतलंयस तू? काही नाही, सिल्वर नेकलेसेस आहेत. एक 4-5 ते घेतले होते माझ्यासाठी आणि मम्मासाठी. एक मिनिट, एवढे पैसे कुठून आलेत तुझ्याकडे? मी ते ऍड केली ना, एक ऍड फिल्म केली, त्याचे पैसे आहेत सगळे. कुठली ऍड केली सांग ना. कुठली ऍड? एरवी सारे ऑडिशनला जाते. सिलेक्शन झालं असलं नसलं तरी फक्त ऑडिशन केलं म्हणून घरात सेलिब्रेशन होतं आपल्या. एवढी ऍड केलीस, मला माहित कशी नाहीये? जाऊ दे ना ताई, तू पण काय घेऊन बसलीस? जाऊ दे कसं? आता मध्ये अर्पिता आणि अधिरा बरोबर गेलीस, तिथे 22,000 रुपये खर्च करून आली होतीस तू. एवढ्या खर्चाची सवय लागली आहे कुठून? कामं मिळतात मला. ऍड फिल्म करतेय, शॉर्ट फिल्म करतेय. दाखव मला ऍड. सुश, माझ्याकडे बघ आणि मला खरं सांग. नाही सांगणार आहेस तू? ठीक आहे, मी बाबांना जाऊन सांगते या शॉपिंग वर. दादाला नको सांगू. मग मला सांग, हे पैसे कुठून आलेत? सांगणार नाही ना. अधिराची मॉम ना आपल्या मम्माला पैसे देते. काय? तेच पैसे आहेत. पैसे देतीयस त्या रोहनच्या आईला, पण तरी आपलं काम अर्धवटच राहतंय. अर्धवटच राहतंय कारण आपलंच नाणं खोटं आहे ना, म्हणून आपण सारखे सारखे तोंडावर पडतोय. आज रोहनने डिवोर्स पेपर पाठवले तर मला वाटलेलं फार फार तर आकांड तांडव करेल, त्याचं तोंड आयुष्यात कधी बघणार नाही. पण नाही, ही गेली जीव द्यायला. म्हणूनच म्हणतोय मी, त्या आदिराच्या अशा वागण्यामुळे आपला प्लॅन फसणार नाही ना. तिच्या ह्या अशा वागण्यामुळे रोहन पाघळला तर? खरं तर त्याला यातलं काही माहीत नाहीये, पण तरी मॉम त्याने त्याच्या आईला विचारलं आणि तिने खरं सांगितलं तर